पण मतं नाहीत का? उपकार दाखवले का तुम्ही? तुम्हाला ज्या शाही खुर्चीवर बसलं कुणी बसलं? तुम्ही त्या 28 धुडक्यावर दाखवणार का आम्हाला आता उपकार? आणि गोरगरिबाचे लोक करोडो लाखो लोक त्या मतदारसंघाचे झुंजते तुमच्यासाठी. ते गेले की सुरू आज नाही तुमच्या वडिलाच्या पिढीपासून कुठं जातीवाद बघितला आम्ही. तुम्ही ज्यावेळेस आमच्या जिव्हारी वार करता त्यावेळेस असले भोगावं लागतंय. लय भोगावं लागल आणखीन. हो आणखीन तरी नाच सोड काड्या करायच्या. तू नाच सोड कारण मराठ्याच्या ताकदीला ताकद नाही पुरणार. तुला वाटत असेल लाभार्थी टोळी 10-5 जण टुरूक टुरूक इकडून तिकडून बोलत येत म्हणून तू लय मोठा झाला. अजिबात नाही. तितकं तू खड्ड्यात जायला लागलाय आणि जाणार आहे. तू ते नादी लागूच नको. ते दिले तरी आंदोलन करावं लागलेत लोकाला. आधी घोषणा केलेली ती आत्ताची नाही. दाबलं होतं ते दुसरं का झालं. आत्ताच ते महाराज उपोषणाला बसले होते तिथं. त्यांनी दुसरंच करायचं खेळखंडोबा करायचा प्रयत्न केला. ते माहीत झालं की ते आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन सुरू झालं की दिली. असे नाही ना. तू किती डाव टाकतो आम्हाला सगळं माहिती आहे. तो हे डाव टिकणार नाहीत बाबा. शहाणा होय समजून घ्यायचं का बी. आता आपल्याला तोडीस तोड लागलाय. आपण आता मराठा संघ सामंजस्याने वागून व्यवस्थित राजकीय करिअर करून घ्या. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आडवा पडला तो लाभार्थी टोळीन दम नाही खाल्ला की मी तो पुढे उभाच.